तर नमस्कार सर्वांना. तर आपण आलेलो आहोत आज क्लॅर्क हॉस्टेलला आणि मिलिंद कॉलेजच्या डिपार्टमेंटला. जे मित्र भेटले माझे मित्रच आहे सगळे. तर त्यांच्याबद्दल म्हणजे हॉस्टेलला कसे राहतात, कशी लाईफस्टाईल लागतात, तर त्याच्याबद्दल थोडस यांना विचारून घेतो. असं तुमचं पहिलं नाव सांगा काय ते. संघर्ष म्हणून आम्हाला मी कुठं नाही. अच्छा, आपला अभ्यास कशाचा करता? मी आता इंजिनिअरिंग झालंय मी आता. अच्छा, इंजिनिअरिंग नाही झालं. अच्छा, मग या हॉस्टेलला सगळे जेवण वगैरे पाणी वगैरे व्यवस्थित भेटतं का सगळं? म्हणण्यासाठी एवढं सगळं आहे, हा. पण मग तसं काही नाही इथं. आम्हाला कंडिशन माहिती अच्छा, कसं आहे, किती क्वालिटी जेवण आहे आम्हाला. जेवण एवढं क्वालिटी क्वालिटी भेटतच नाही. अच्छा. आम्हाला काही आम्ही कसं दप्पय. काय नाम काय आहेत काय? मी आता PS कॉलेजला म्हणजे मॅक्सिमम अच्छा, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे का? आता तुम्हाला इथं राहून किती वर्ष झाले? तर आता 14 वर्ष चालू आहे मग. 14 वर्ष चालू आहे का? तुम्हाला वाटतंय का असंच राहायला पाहिजे का चेंजेस व्हायला पाहिजे? नाही नाही, इथं एक हॉटेलचं ठीक आहे, एकदम भारी क्वालिटी आहे, पण इथं जेवणाचं तेच इथं एकदम घाण परिस्थिती आहे जेवणाची. अच्छा, मग तुम्ही असं नाही कोणी उचलत नाही का आवाज येतं की हे झालं पाहिजे म्हणून ते झालं पाहिजे? मेन म्हणजे इथं मुलांची युनिटी नाही. युनिटी नाही. युनिटी असल्यामुळं तसं हे चालत नाही. अच्छा, म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत. हा, वेगवेगळे आहे सगळं. युनिटी तर असली काय चालत, अच्छा. युनिटी नसल्यामुळे काय बघू. आता तुम्ही कशाचा अभ्यास करत? माझं चालू आहे सरकारी. सरकारी. अच्छा, आणि आता इथं रिडिंग हॉल आहे हा, म्हणजे इथं जे हा रिडिंगच हॉल आहे का दुसरं काय आहे? रीडिंग हॉल आहे, पण यांना मुलांनी सगळं खुर्च्या वगैरे म्हणजे आता हे मुलांचं हे झालं ना, हा. गव्हर्नमेंटचं काय नाही याच्यामध्ये, नाही गव्हर्नमेंट. म्हणजे हॉस्टेलचं काय नाही. आता मुलांनी खुर्च्या वगैरे नेलेले. अच्छा, असं का? आपल्यासोबत संघर्ष सर होते, त्यांनी खूप आपल्याला भारी मार्गदर्शन केलं आणि हॉस्टेल बद्दल माहिती सांगितली. त्यांचं खरंच थँक्यू बोलतो मी त्यांना. थँक्यू.